तर चला मित्रांनो सुरुवात करूया. 2026 उजाडलंय. रोबोट्स गाणी गात आहेत माहितीये का? आणि AI थंबनेल पासून स्क्रिप्ट पर्यंत सगळं काही हाताळतंय. पण आजही खरा कंटेंट महत्वाचा आहे मित्रांनो. अनेक जण म्हणतात की मार्केट सॅच्युरेट झालंय, पण खरं सांगू का, मार्केट कंटेंटने नाही तर कचऱ्याने भरलंय, कचऱ्याने. अरे कहना क्या चाहते हो? आज अनेक जण उत्साहाच्या भरात जानेवारी जिम लावण्यासारखे युट्यूबवर येतात, पण 15 दिवसानंतर फक्त तेच टिकतात ज्यांच्या अंगात घाम गाळण्याची जिद्द असते. लक्षात ठेवा, युट्यूब हे एक असं जिम आहे ज्यांचं सबस्क्रिप्शन सर्वांकडे आहे, पण बॉडी म्हणजे दर्जेदार कंटेंट मात्र मोजक्याच लोकांकडे आहे. त्यामुळे या गर्दीला घाबरू नका. तर तो माणूस बना जो प्रत्येक संकटानंतर उभा राहतो. लोक म्हणतात माझं आयुष्य कोण बघणार, तर प्रामाणिकपणे सांगतो, तुमचं आयुष्य बोरिंग असेल तर कोणीच बघणार नाही. पण ब्लॉगिंग म्हणजे केवळ कॅमेरा समोर धरून जीवन रेकॉर्ड करणं नसून आपल्याला जगण्याला आपल्या एक सिनेमॅटिक बनवण्याची ती एक संधी आहे. तुम्ही आज काढलेल्या फोटो किंवा व्हिडिओ जर पोस्ट केले नाहीत तर 5-6 वर्षांनी तुम्ही ते डिलीट कराल. पण तेच जर युट्यूबवर साठवून ठेवले तर ती तुमच्या आठवणींची एक डिजिटल प्रॉपर्टी ठरेल. जेव्हा तुम्ही रस्त्यावर कॅमेरा हातात धरता तेव्हा स्वतःला तुमच्या आयुष्याचा हिरो समजा, कारण तुमची हीच एनर्जी तुम्हाला AI जगात वेगळं पाडेल. AI कडे टूल्स आहेत, स्ट्रगल करण्याची ताकद त्याच्यात जिद्द नाही. लोक गिअरच्या मागे धावतात, iPhone 17 किंवा महागडे कॅमेरे शोधतात, पण तुमची स्टोरी टेलिंग जर खराब असेल तर सोन्याच्या कॅमेऱ्यानेही शूट केलेलं सुद्धा कोणी बघणार नाही. या उलट 70,000च्या साध्या फोनवर जर तुम्ही सस्पेन्स आणि इमोशनची गुंफण अशी एक घातली तर लोक तुमच्या प्रेमात पडतील. लक्षात ठेवा, ब्लॉगिंग ही एक इन्शुरन्स पॉलिसी आहे जिचा परतावा तुम्हाला जिवंतपणे मिळतो. सुरुवातीला लोक असतील, तुम्हाला बेरोजगार समजतील, पण ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल त्याच दिवशी हेच लोक तुमच्याकडे सल्ले मागायला येतील. क्रिंज व्हायला घाबरू नका, कारण यशाची पहिली पायरी तिथेच सुरू होते. आजच्या प्रेक्षकांना परफेक्ट आयुष्य बघून कंटाळा आलाय. त्यांना तुमच्यातला थोडा वेडेपणा, थोडा खरेपणा हवाय. पैसा सुरुवातीला मिळणार नाही, कदाचित 6 महिने हॉटेलमध्ये जेवण्या इतकी कमाई होणार नाही, पण या ग्लॅमरच्या मागे एक काळी बाजूही आहे. ब्लॉगिंग करताना तुम्ही तुमच्या प्रायव्हसीचा सौदा करता. प्रत्येक दुःखद घटना कंटेंट बनवू लागतो, पण एक मर्यादा आखून ठेवा येतं. अटेन्शन हे आजच्या काळातील पेट्रोल आहे, पण या पेट्रोलसाठी स्वतःचं संपूर्ण अस्तित्व जाणू नका. कॅमेरा बंद झाल्यावरही तुमचं एक सुंदर वैयक्तिक आयुष्य असावं. तुम्ही कंटेंटचे गुलाम होऊ नका, तर त्याचे मालक बना. त्यामुळे आता लाज सोडून द्या, कारण सोशल एंजायटीवर कोणताही सॉफ्टवेअर अपडेट नसतो, तो स्वतः दूर करावा लागतो. उठा, कॅमेरा हातात घ्या आणि जगाला तुमची गोष्ट सांगायला सुरुवात करा. जय जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह आणि नवीन विषयासह.